स्वामी भक्तांनो, ऑफिसच्या हिशोबात तब्बल 50,000ची कमतरता आलेले होतं. मॅनेजरने थेट चोरीचा आरोप लावून पोलिसात जाण्याची धमकी दिलेलं होतं. प्रामाणिक भक्ताने स्वामीसमोर डोकं टेकवलेलं होतं आणि पुढच्या 5 मिनिटात एका ईमेलने संपूर्ण सत्य समोर आणलेलं होतं. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एका अशा भक्ताचा अनुभव पाहणार आहोत ज्याची प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागत होती. हा तरुण एका मोठ्या मॉलमध्ये कॅशियर म्हणून काम करत होता. तो अतिशय प्रामाणिक होता आणि रोज हिशोब अचूक ठेवायचा. पण एक दिवस तब्बल रात्री हिशोब तपासताना मुख्य कॅशमध्ये तब्बल 50,000 रुपयाची मोठी घट दाखवू लागलेलं होतं. सिस्टीममध्ये मोठी चूक झाली होती, पण मॅनेजरने थेट या तरुणावरच चोरीचा आळ घातलेला होता. मॅनेजरने ओरडून म्हणालेला होता, सकाळी जर पैसे जमा झाले नाहीत तर थेट पोलिसात तक्रार करीन आणि तुला नोकरीवरून काढूनही टाकेल. त्या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकलेलं होतं. गरिबाच्या घरात चोरीचा कलंक लागला तर आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणार होतं. त्याने मॅनेजरकडून खूप गयावया केलेले होतं, पण कोणीही त्याचे ऐकलेले नव्हतं. हताश होऊन तो मॉलच्या एका कोपऱ्यात बसलेला होता. त्याच्या खिशात स्वामी समर्थ महाराजांचे एक छोटे फोटो होते. त्या भक्ताने त्या फोटो हातात घेतलेला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होता. तो म्हणाला, स्वामीराय, मी कधी 1 रुपयाचाही अफरातफर आणि फेराफेरी केलेली नाही. हे तुम्हाला माहीतच आहे. माझ्या प्रामाणिकपणाची लाज आता तुमच्या हातात आहे. त्यानंतर शांतपणे पुन्हा एकदा कॉम्प्युटर सुरू झालेला होता आणि मुखाने श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू ठेवलेला होता. आश्चर्य म्हणजे अवघ्या 5 मिनिटात मुख्य कार्यालय म्हणजेच हेड ऑफिसमधून एक तातडीचा ईमेल फ्लॅश झालेला होता. त्या ईमेलमध्ये लिहिलेलं होतं की सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड म्हणजे टेक्निकल ग्लिच झाल्यामुळे देशभरात अनेक मॉलचा हिशेब चुकलेला आहे आणि तुमच्या मॉलमधील 50,000 रुपये हेड ऑफिसच्या खात्यात सुरक्षितपणे जमा झालेले आहेत. मॅनेजरने स्वतः या भक्ताची माफी मागितलेलं होतं. स्वामींनी एका सेकंदात आपल्या भक्तावरचं कलंक पुसून टाकलेलं होतं. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण स्वामी कधी प्रामाणिक भक्ताची हार होऊ देत नाही. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर संशय घेईल तेव्हा अक्कलकोटचे स्वामीराय तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील. फक्त आपले कर्म आणि आपली भक्ती स्वच्छ ठेवा. वाईट वेळेत वाईट क्षणात निघून जाईल. प्रामाणिकपणाची लाज राखणारा हा स्वामी अनुभव तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.